मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर शहरामध्ये भरत शहा यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी रॅली काढली, तशीच सभा घेतली आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली। त्याबरोबर मतदारांना धमक्या सुद्धा देण्यात आल्या, म्हणजे की बाबा आम्हाला मतदान द्या, आमच्याकडे तिजोरीची चावी आहे, ट्रिपल इंजिन सरकार होईल, म्हणजे केंद्रात महायुतीचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार आणि नगरपालिकेमध्ये जर आपल्याच विचाराचा माणूस जर निवडून आला तर मात्र नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जाईल। आणि दत्ता मामा भरणे यांनी जो निधी आणला त्याबाबत देखील बोललं गेलं की दत्ता मामा भरणेंनी किती निधी आणला गेला, काय केलं गेलं, म्हणजे असं सुद्धा बरंचसं सांगण्यात आलं। तर त्यातच विरोधकांची देखील इंदापूरमध्ये सभा झाली, म्हणजेच हर्षवर्धन पाटील वगैरे वगैरे या सगळ्यांची सुद्धा सभा झाली। म्हणजे काल हा सभेचा शेवटचा दिवस होता असं बोललं जात होतं, परंतु जी प्रचार सभा झाली त्यामध्ये अनेक विविध अशा वल्गना केल्या गेल्या, बरंच काय काय बोललं गेलं। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। तर महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंड होत आहेत। म्हणजे कालच खऱ्या अर्थाने त्याचा शेवट होता, परंतु निवडणूक आयोगाने आश्चर्यचकित करणारा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 31 नगरपालिका आणि नगरपंचायती काही त्याच्या निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेल्या आहेत। म्हणजे 20 दिवस पुढे ढकललेले आहेत। आता हे सगळ्यांनी प्रचार केला होता, जोरदार असा प्रचार केला होता। आता प्रचार वगैरे वगैरे झालं, सगळं झालं, सांगता सभा होती आणि अचानक निवडणूक आयोगाने काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, जसं बारामती असेल, त्यात मंगळवेढा असेल, अशा ज्या काही नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत, ह्या पुढे ढकलले गेलेले आहेत। मग आता काही काळापुरतं असं बोललं जात होतं की बाबा ती जी निवडणुकीची जी मशीन आहे EVM मशीन, तर ह्या EVM मशीन मध्ये काहीतरी सेटिंग केली जाते, गडबडी केली जाते। मग हे पुढे ढकलण्याचं कारण काय की ह्याच्यामध्ये काय तो प्रोग्राम लावलेला असेल तो कुठेतरी बिघडक होतोय का, म्हणजे सगळं एक टायमाला जर घेतलं तर ह्याच्यामध्ये काहीतरी बिघडक होत असेल, म्हणूनच ह्या काहीशा पुढे ढकलल्यात। आता सुप्रीम कोर्टाने जरी सांगितलेलं असलं की पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाने तर आधीच सांगितले 50% मर्यादा ओलांडू नका तुम्ही, तरी देखील निवडणूक आयोगाने 50% मर्यादा ओलांडली, पुन्हा निवडणुका पुढे। म्हणजे निवडणुकीचा हा सगळा खेळ खंडोबा झालेला आहे। आणि हा खेळ खंडोबा म्हणजे निवडणूक आयोगाने करून ठेवलेला आहे हा सगळा। जो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या निवडणुका घेतल्या जातात, निवडणूक आयोगाचं काम आहे की देशामधल्या निवडणुका ह्या अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वच्छ अशा घेतल्या पाहिजेत, परंतु त्याच निवडणुकीला आता कुठंतरी गालबोट लागलेला आहे। म्हणजे हे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे, विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक आणि हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर काय अशाच आहेत। आता ह्या ज्या 246 पैकी कमी झालेल्या आहेत, म्हणजे हेच असलं जरी भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 180 पर्यंत नगराध्यक्ष निवडून येतील, म्हणजे 1/3 बहुमत हे भारतीय जनता पक्षाला एकट्याला मिळणार आहे। त्यानंतर थोड्याफार नगरपालिका एकनाथ शिंदेला, त्यानंतर अजित पवार आणि राहिलेल्या महाविकास आघाडीला थोड्या अशा मिळतील, असं चित्र आहे। म्हणजे ते मशीन मध्ये सेटिंगच तसं आहे। तर अजित पवार यांनी देखील आमचे उमेदवार निवडून द्यावे असं म्हणून जोरदार असा प्रचार केलेला आहे। आता बारामतीचं पुढे सरकल्यामुळं, बारामतीच्या निवडणुका पुढे सरकल्यामुळं अजित पवारांनी इंदापूरमध्ये सुद्धा जोरदार अशी सभा घेतली गेलेली आहे आणि रॅली सुद्धा काढली भली मोठी अशी। त्यातच जे प्रदीप गारटकर कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा
काल भली मोठी अशी सभा घेतली, त्यामध्ये त्यांनी बऱ्याच टीका-टिप्पण्या केल्या. जो काही विकास झाला, दत्ता भरणे यांनी जो विकास केला गेलेला आहे, तर तो विकास नेमका कशाचा झालेला आहे? फक्त आणि फक्त रस्ते बनवले म्हणजे विकास होत नाही. जरी त्याच्यावरतून दळणवळण होत असते, पण ती सर्वसामान्य माणसाच्या रोजच त्याच्यावरती गाड्या जात नसतात. सर्वसामान्य माणसाकडे गाड्या, वाहनांची संख्याच कमी आहे. हे रस्ते बांधणे म्हणजे श्रीमंतासाठी, जरी दळणवळणाचे आपण साधनं म्हणलं तरी सर्वसामान्यांसाठी गरजेचं काय की त्याला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, रोजगार निर्मितीवरती भर दिला पाहिजे, तर सर्वसामान्यांचा विकास झाला असं म्हणता येईल आपल्याला. तर इंदापूर शहरामध्ये सुद्धा तसंच आहे की जे 1995 पासून जो शहर होतं ते काही प्रमाणात तेवढंच शहर राहिलेलं आहे. म्हणजे इकडं अकलूज नाका असेल किंवा इकडं टेंभुर्णी नाका असेल किंवा इकडं वर पुण्याला जाणारा नाका असेल, म्हणजे ह्याच्या पलीकडे काय ते वाढलं गेलेलं नाही. रस्ते बनवले मान्य आहे, परंतु जे मोठे मोठे रोजगार येणं गरजेचं होतं, मोठ्या मोठ्या कंपन्या येणं गरजेचं होतं, जशा बारामतीला असतील, कुरकुमला असतील किंवा इतर ठिकाणी ज्या कंपन्या असतील, अशा कंपन्या काही आपल्याकडे आलेल्या दिसत नाहीत. दत्तामामा भरणे यांना 10 वर्ष आमदारकीची मिळाली, मंत्रिपदाचा कार्यकाळ मिळाला. आता 15वं वर्ष त्यांचं म्हणजे सुरू आहे, 11-12वं म्हणजे 15 वर्षापर्यंत ते आमदार राहणार आहेत. या कार्यकाळामध्ये उद्योगधंद्याच्या स्वरूपात असं काय निर्मिती केली गेली? जसं हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं की विकास फक्त कागदावरती राहिलेला होता आणि फक्त मोठमोठ्या वल्गना करण्यातच सगळं. तर त्यातले त्यात त्यांनी निरामेमा सहकारी साखर कारखाना तरी काढला, त्याच्या माध्यमातून त्या परिसरातले जे रेडा वगैरे तो परिसर आहे तिथल्या काही मुलांना रोजगार तरी मिळाला. परंतु दत्तामामा भरणे यांनी अगदी काहीही रोजगाराची संधी निर्माण केलेली आपल्याला दिसून येत नाही. हेच प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने प्रामुख्याने सांगत आहेत की बाबा प्रदीप गारटकर इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी इंदापूर शहरामध्ये प्रथम गाळे बांधले आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाळे बांधले. त्यांच्या ताब्यामध्ये 15 वर्ष नगरपालिका राहिली. 15 वर्षे त्यांनी बऱ्याच ठिकाणी गाळे बांधले, कुठं काय केलं. परंतु भरणे मामा यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये किती विकास झाला? फक्त रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही. रस्ते म्हणजे ठेकेदाराला जीवनदान देण्यासाठीचा तो कार्यक्रम असतो. रस्त्याची कामं, गटरची कामं, म्हणजे तीच गटर पुन्हा उकरायची, पुन्हा बांधायची, ती परत उकरायची, परत बांधायची. तसंच रस्त्याचं सुद्धा असतं. रस्ता डांबरीकरण करायचा, परत फोडायचा, परत रस्ता करायचा. म्हणजे हा कार्यक्रम वर्षानुवर्ष सुरूच असतो. रस्त्याचा कार्यक्रम, गटरीचा कार्यक्रम, लाईट बसवण्याचा कार्यक्रम, हे जे कार्यक्रम आहेत मित्रांनो, हे कायमस्वरूपी सुरूच असतात. ते वर्षानुवर्ष सुरू असतात. मग कायमस्वरूपी टिकणारा असा काय व्यवसाय उभा केला, असं सुद्धा प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यात आता अजित पवारांनी सुद्धा सभा घेऊन झंझावती दौरा असा केलेला आहे आणि सगळ्या उमेदवारांना निवडून द्या वगैरे वगैरे असं सांगितलं गेलेलं आहे की बाबा जर सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं तर तुम्हाला निधी सुद्धा आम्ही भरघोस देऊ आणि दत्तामामा भरणे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला गेलेला आहे. आता आज हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. इंदापूर शहरातली जनता नेमकं आता कोणाला कौल देते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तितकंच. की म्हणजे इंदापूर शहरातली जनता सुद्धा नाही. आजवर त्यांनी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, त्यानंतर शरद पवारांच्या पाठीशी सुद्धा भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. म्हणजे जसं की आता सुप्रिया सुळे ह्या लोकसभेला उभा राहिल्या, अजित पवारांची पत्नी सुनित्रा वहिनी ह्या सुद्धा लोकसभेला उभ्या होत्या. यामध्ये मात्र शरद पवारांना लोकांनी साथ दिलेली होती लोकसभेला, आणि विधानसभेला मात्र अजित पवारांना साथ दिली. हे सुद्धा आपण बघितलं की बारामतीमध्ये अजित पवार निवडून आले, इंदापूरला भरणे निवडून आले, दौंडला राहुल कुल निवडून आले. म्हणजे अजित पवारांना साथ दिली विधानसभेला आणि लोकसभेला शरद पवारांना साथ दिली. आता नगरपालिकेला सुद्धा हे कोणाला साथ देतात म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचा इथं पॅनल नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा पॅनल नाही, फक्त एकत्र येऊन अपक्ष म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढवल्या जात आहेत. आता ह्याची म्हणजे हे जे 3 नेते एकत्र जे आलेले आहेत, प्रदीप गारटकर असेल, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, ह्यांचं सुद्धा काही सूत्र ठरलेलं असेल की प्रदीप गारटकरांना नगरपालिकेमध्ये निवडून नगरपालिका तुम्ही सांभाळायची, प्रवीण मानेनी
जिल्हा परिषद सांभाळायची आणि हर्षवर्धन पाटील यांनी आमदारकी असं सुद्धा सूत्र सर ठरलं असेल. त्याच्यामुळे हे सगळेजण एवढा जीव लावून पाळतायत, हे देखील महत्वाचं आहे. आता अजितदादांची सभा म्हणजे भरत शहासाठी ही जी घेतलेली सभा आहे, या सभेतून नेमकं काय मिळालं इंदापूर शहराला, किंवा अजितदादांच्या भाषणातून इंदापूर शहराने काय प्रेरणा घेतली, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अजितदादा हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की बाबा काही बोलत असतात. म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये तर ते म्हणले होते की धरणामध्ये पाणी नाही तर आता काय होतायचं का त्याच्यामध्ये, म्हणजे असे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी सुद्धा ते हे जिकडे तिकडे जाईन तिकडे. आता 2-3 ठिकाणी तर ते म्हणले की बाबा तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे, म्हणजे मी निधी देणार आहे, कोणाला किती द्यायचं ठरवायचं, तर मत द्यायचं तुमचं काम आहे, निधी द्यायचं माझं काम आहे. अशा पद्धतीनं सुद्धा अजितदादा बोलतात. आणि असंच काहीसं इंदापूर शहरामध्ये सुद्धा त्यांचे भाषणं झालेले आहेत. भाषणाला प्रचंड गर्दी, आता उपमुख्यमंत्री सगळे लोक आणले जातात, हे केले जातात. असंच काहीसं विरोधकांच्या सभेला सुद्धा गर्दी झालेली आहे. तर आज शेवटचा दिवस आहे, उद्या मंगळवार मतदान आहे, बुधवारी मतमोजणी आहे. तर काय निकाल नेमका येतोय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. ते सुद्धा आपण येणाऱ्या कार्यकाळामध्ये बघू आपण. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.